तर भिवंडीतही पावसामुळे दैना उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रस्त्यावरती पाणी साचलेलं होतं। याच पाण्यातून नागरिक वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाणे आणि आसपासच्या परिसरांना काल मुसळधार पावसानं झोडपून काढले। ठाण्यामध्ये एका तासात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर भिवंडी शहरालाही काल पावसानं चांगलंच झोडपलं। पावसामुळे प्रभुवाळी परिसरात एका इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाही। ही भिंत कोसळतानाची दृश्य देखील समोर आलेली आहेत। प्रभुवाळी परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आहे। त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील प्रभुवाडी परिसरात इमारतीची सुरक्षा भिंत या ठिकाणी कोसळलेली आहे। रस्त्याच्या बाजूला ही इमारत कोसळलेली नव्हती आणि दुसऱ्या बाजूला ही भिंत कोसळली आहे। त्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित आणि हानी झालेली नाही किंवा कोणाला जखमा झालेल्या नाही आहेत। परंतु शेजारी असलेले जे घर आहे त्या घराला देखील या ठिकाणी भीती निर्माण झालेली होती का एकंदरीत हे घर देखील कोसळतं का असा प्रश्न होता। त्यामुळे घरातील नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी घर काही काळ खाली केलेला होता। क्या कहेंगे आप, किस वक्त ये हादसा हुआ और क्या कैसे हुआ ये? रात में 12 बजे हम लोग का आवाज़ आई, हम तो सोने की तैयारी में थे। तो बाहर आके देखे तो ये ऐसा दीवार गिरा हुआ है सब। वो पहले से ही वो ऐसा खोद के रखा है कि वो गिर जावे, पहले से ही है वो सब। देखो ना वहाँ से पूरा वो उसने खोद के रखा था दीवार के। जो दीवार के नीचे की मिट्टी सरक गई। दीवार की मिट्टी क्या, पहले से ही वो सब गड्ढा बना हुआ था। वो आप देखेंगे ना, वहाँ से देखिए जाकर, पहले से ही सब गड्ढा बनाया कि वो दीवार गिर जावे। तो उनको पहले से तोड़ देना चाहिए था। देखो कबीलू का सब देखो सब नीचे आ गया। तो घर में भी डर का माहौल बन गया था। सब हम लोग बाहर आ गए थे ना, बच्चा सोया तो उसको भी उठा लिया। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।